अगं लक्ष्मी, हे काय आता संध्याकाळी तर दिवा लावला होतास तू, मग आता परत का लावतेस? मन खूप अस्वस्थ आहे हो. किती खंबीरपणाचा आवडला तरी जोगटिणीचं भाकीत काही मनातून जात नाहीये. माझ्याही मनात राहून राहून हाच विचार येतोय. खरं तर या जोगटिणी असं काही कधी सांगत नाहीत. त्या फार तर सांगतात की येणारा काळ कठीण आहे, तेव्हा जरा काळजी घ्या, सांभाळून राहा वगैरे. पण त्या जोगटिणीने मात्र हो ना हो. जरा कुठे मन शांत होऊ पाहतं की आता सगळं ठीक आहे, तर कुठलं ना कुठलं वेगळं समोर येतच. इतकी वर्ष भावनाच्या पत्रिकेत दोष आहे म्हणून आपण काळजीत होतो. लग्न होईल की नाही, झालं तर तिचा संसार सुखाचा होईल की नाही. पण देवाच्या कृपेने सगळं झालं बरं. पण याचा आनंद आपण मानायच्या आतच हे नवविघ्न. त्या जोगतिणीने होणाऱ्या बाळाच्या बाबतीत असं का भाकीत करावं? जोगतिणीने जे काही भाकीत केलंय त्यानंतर तिच्या सासरकडची मंडळी तिला नीट वागवतील ना, भावनाशी नीट बोलतील ना, नीट वागतील ना. आणि अहो, जे बाळ अजून जन्मालाच नाही आलंय त्या बाळाच्या बाबतीत प्रत्येकाच्या मनात होता शंका कुशंका. होणाऱ्या बाळाचं नशीब असं का असावं? लक्ष्मी, तुझी काळजी कळते मला, पण जरा हाही विचार कर ना. म्हणजे बघ, भावनाच्या पत्रिकेत इतके दोष होते. तुला आठवते ना आपल्याला काय काय सांगितलं होतं लोकांनी? मी काय कमी स्थळं आणली का? एकानीही तिला होकार दिलेला नाहीये. एक तर तिचं वय वाढलंय आणि तिच्या पत्रिकेत पण दोष आहे. तर तुमच्या मुलीचं लग्न कधीच होणार की भावना ज्या घरात लग्न होऊन जाईल त्या घरात काहीतरी अघटित घडेल, काहीतरी वाईट घटना घडेल. झालं का तसं काही? नाही नाही ना. बघ ना, म्हणजे लग्न जुळवताना अडचणी आल्या मान्य, पण लग्न झाल्यावर भावनाचं आयुष्य सुरळीत झालं ना ग. हो तर माझी खात्री आहे या बाबतीतही असंच काहीतरी होणार बघ. नंतर सगळं व्यवस्थित होय. आणि एक गोष्ट विसरतोय आपण, सिद्धू आहे ना खंबीरपणे आपल्या भावनाच्या पाठीशी. मग कशाला काळजी करायची आपण? अगदी खरं आहे तुमचं. सिद्धू भावनाच्या पाठीशी आहे, त्यामुळे खरं तर आपण काळजी करायला नकोच, नाही का? आपण उगाच असा बाई काही वाईट विचार मनात आणायला नको, हो ना? सगळं छानच होईल. तुम्ही जा, तुम्ही आराम करा. मी जरा स्वयंपाकघरातला आवरून आलेच. हं? उचला केलं बरं का मी माझ्या वडिलांना कन्व्हिन्स. कोण बोलतोय आणि कुणाचे वडील? अहो काय बोलताय तुम्ही? अरे बापरे, मी माझं नावच सांगायचं विसरलो. अहो एवढ्यात विसरलात का? मी बोलतोय संतोष दळवी, श्रीनिवास दळवींचा मुलगा, मोठा मुलगा. अहो मग असं सांगा ना, तुमच्या काही एकट्याच्या जमिनीचा व्यवहार करतो का आम्ही? सॉरी 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 चुकून. पण आता कळलं ना तुम्हाला मी कोण आहे ते? हॅलो 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 हां हॅलो. तर तुम्ही त्या जमिनीच्या बदल्यात 2 रो हाऊसेस देणार होता ना, त्यातलं एक रो हाऊस माझ्या नावावर करून टाका. हे बघा, मार्केट व्हॅल्यू प्रमाणे तुम्हाला मी सेपरेट रो हाऊस देऊ शकत नाही. काय असं आहे काय? पण ठीक आहे, काही हरकत नाही. बघा, त्या जमिनीची मार्केट व्हॅल्यू 20 लाख रुपये आहे, बरोबर? तुम्हीच म्हणाला होता. मग तुम्ही 10 लाख डायरेक्ट माझ्या अकाउंटला ट्रान्सफर करून टाका. बाबांची सही तुमच्याकडे आणून द्यायची जबाबदारी माझी. त्यांचं ब्रेन वॉश मी करतो. ठीक आहे, पण काम होईल ना नक्की? होणार म्हणजे काय? अहो 100% होणार. तुम्ही टेन्शन घेऊ नका. पैसे तयार ठेवा. 10 लाख. हां ठीक आहे ठीक आहे. ओके ओके. 10 लाख मिळाले. निघालास? इकडे इकडे ये, इकडे ये, इकडे ये. कसे तू? जा शाळेत. ए आई, तुमचं भांडण मिटलं वाटतं. तुला काय करायचंय? चल, शाळेची बस आली असेल. आवर लवकर, शूज घाल. सिद्धू, भावना, पप्पा, आजी, लवकर हॉलमध्ये या. गुरुजी आलेत. या.
आजी तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी दूध घेऊन येते हं? नको आधी आपण ज्या कामासाठी आलोय ते काम करूया. बरं या बसा. नमस्कार. नमस्कार. ये रे संपत. गुरुजी खूप आभारी आहे, म्हणजे एका फोनवरती तुम्ही आलात. कसं आहे ना गुरुजी, कालपासून जीवाला कसा घोर लागलाय माझ्या. हो ना गुरुजी, आमच्या भावनाच्या बाळाच्या बाबतीत जोगतीने जे काय भाकीत केलं ते तुम्हाला माहितीच आहे. पण आता ते खरं की खोटं ते तुम्हीच आम्हाला सांगा. बाळाच्या आईची पत्रिका द्या. ऐक, गुरुजी काय झालं? काय पत्रिकेत? काही अरिष्ट तर नाही आहे ना? जोगतिनीने जे काही भाकीत केलंय ते खोटं आहे असं म्हणता येणार नाही. नेमकं म्हणायचं काय तुम्हाला गुरुजी? यांच्या बाळामुळे ह्या घरात ऱ्हासाची नांदी होणार आहे. नेमकं काय होणार आहे हे सांगता येणार नाही, पण ह्या बाळामुळे काहीतरी खळबळजनक होणार हे नक्कीच. अहो गुरुजी काय बोलताय तुम्ही? असं कसं होईल? म्हणजे बाळ येणं हा घरात आनंदाचा क्षण असतो ना, आणि एका लहान बाळामुळे असं काय घडणार इतकं? जीव छोटा की मोठा यावर ते अवलंबून नसतं. तो कधी जन्माला येतो, तो कुठे जन्माला येतो आणि कोणाच्या पोटी जन्माला येतो ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. बाळाच्या आईच्या पत्रिकेवरून असं दिसतंय की ह्या बाईंना होणारं अपत्य हे या घरात अशुभाचे संकेत घेऊन येणार आहे. हे असं पाहिलं काहूर माजलं जीवात जीव हिरगळलं मन झुलू लागलं आभाळी पांगलं. हॅलो मिस जान्हवी, येस मिस्टर कानेटकर. 5 मिनिटं वेळ असेल तर प्लीज केबिनमध्ये या ना. हो आहे ना, ऑफकोर्स वेळ आहे. येते लगेच येते.